ललिता, तुम्हाला काही कल्पना होती की आपला मुलगा दारू पितो? तुम्हाला तरी कशी कल्पना असणार? तुम्ही दिवसभर आपल्या कामामध्ये व्यस्त असता. याचा अर्थ असा होतो की आपण एक पालक म्हणून हरलो एक पालक म्हणून. आपला मुलगा आपल्या पाठीमागे एवढं काही करतो आणि आपल्याला काही माहित नाही. आपण एक बेजबाबदार पालक आहे. बेजबाबदार पालक. उगाच काही विचार नका ना. मग काय करू? सांगा मला, काय करू? हत्तीवरून मिरवणूक काढू का साखर वाटू? त्याने एवढा पराक्रम केलाय. अहो अहो हॅरी, मॅनेजर काकांचा फोन आहे. हा काका बोला. तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सिद्धिराजचा फोन येऊन गेला. तुमची फाईल मी पुढे पाठवली आहे. तुम्हाला एक व्हेरिफिकेशनचा कॉल येईल. मी सरांशी सुद्धा बोललोय आणि तुमचं लोन सँक्शन होऊन जाईल. खरंच 100%. थँक्यू सो मच काका. काका, हे लोन आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे लोन सँक्शन जर झालं तर आम्हाला तुमची मदत होईल. डोंट वरी, होऊन जाईल. हो, आजपर्यंत गाडे पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्याची आठवण आहे आम्हाला. थँक्यू सो मच काका. काका, मी फोन ठेवू? ओके, बाय. आणि काय 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 म्हणाले? काय म्हणाले? प्लीज सांग. थांब सांगते. काका म्हणाले आपलं लोन लवकरच सँक्शन होणार आहे. आपली फाईल त्यांनी पुढे पाठवली आहे. वाव, यस. थँक्यू 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 सो मच आणि थँक्यू. आणि मला माहिती आहे ग, तू एका आमदाराची मुलगी आहेस. तुझ्या बाबांनी तुला कधीच कुठलीच गोष्ट कमी भासू दिली नाही. जी गोष्ट तुला हवी असेल ना, ती वेळेच्या आधी तुझ्या पुढे हजर केली ग. आणि माझ्यासोबत लग्न केल्यानंतर तुला मी कधीच काहीच देऊ शकलो नाही अगं. तुला जे काही हवं होतं ते स्वतःच मेहनत करून तुला घ्यावं लागलं. काहीच करू शकलो नाही. आय नो हॅरी, बट प्रेम करून लग्न केलं म्हणजे डेट्स, शॉपिंग आणि लवी डबी टॉक्स तर नसतात ना. मी जेव्हा लग्न करून ह्या घरात आले तेव्हा ही फॅमिली, इथलं कल्चर माझ्यासाठी खूप वेगळं होतं रे. पण हॅरी, खरं सांगू, तुझी फॅमिली खूप चांगली आहे. मी बऱ्याच गोष्टी शिकली आहे त्यांच्याकडून. इव्हन आपले आई बाबा किती समजून घेतलं रे त्यांनी आपल्याला. लग्नानंतर आपल्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटीज येतात हे हळूहळू कळतंय रे मला. बट आय प्रॉमिस हॅरी, मी तुझी साथ कधीच नाही सोडणार. कधीच नाही. कायम तुझ्या सोबत राहील. अरे वेड्या, रडतोस काय? थँक्यू हनी. रडू नकोस. थँक्यू सो मच. Stop it. Huh? I said stop it. Stop. I said stop it, okay? Stop it. अरे तू स्वतःच्या बायकोला माहेरी जाण्यापासून थांबवू शकला नाहीस आणि तू आम्हा सगळ्यांना स्टॉप इट म्हणतोस.
तुला खरंच वाटतं का तू आम्हा सगळ्यांना थांबवू शकशील? अरे तुझी बायको तुला सोडून जाते म्हणजे तिचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. राईट. म्हणूनच ती काहीतरी कारण सांगून माहेरी जात असेल आणि तू काही करू शकत नाहीस. जान्हवी तर गेली समज आता. असं काही नाहीये. असं काही नाही. ओके जयंत, तुझं तुझ्या बायकोवर जीवापाड प्रेम आहे हे आम्हाला मान्य आहे. हा मान्य आहे आम्हाला. राईट. पण तुला एक सिक्रेट सांगू का? जान्हवीचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. आणि एकदा का बायको हातातनं गेली ना म्हणजे कायमची गेली. बुर्र 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 उडून गेली ती. हे आय सेड स्टॉप इट. ओके असं काही नाहीये. हा? आणि जयंत, आता काही करून तिला तिच्या माहेरी जाण्यापासून थांबव. जर का आता ती गेली म्हणजे ती कायमची गेली समज. कायमची गेली. हा जयंत,